सोहळ्याला उपस्थित असलेल्या रोहित पवार यांच्याशीही बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळी यांनी। मी किल्ले रायगडावर आहे आणि आपल्यासोबत आहेत रोहित पवार। आपण रोहित पवारांशी बातचीत करूया। रोहित दादा, तुम्ही रायगडावर आला आहात, काय भावना आहे? कालच एकूण मोठा विजय जो आहे तो संपन्न केलाय। आहे ना, भावना आता जबरदस्त असतेच, कारण का इथं प्रत्येक जो दगड आपला दिसतो, जी माती दिसते, एक भावना येते, कारण का आपल्या संस्कृतीमध्ये स्पर्शाला खूप महत्व आहे की इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झाला असेल आणि त्या दगडाला नाही तर त्या मातीला आपला हात जेव्हा लागतो तेव्हा एक वेगळी प्रेरणा, ऊर्जा आपल्याला मिळते आणि ती ऊर्जा घेण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासमोर नतमस्तक होण्यासाठी मी तर आलोच आहे। तिथं तुम्ही जर बघितलं तर लाखो करोडो लोक आज इथं येत असतात, त्यामुळे प्रेरणा, आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांचा, सर्व थोर व्यक्तींचा माझ्यासारख्या अनेक लाखो कार्यकर्त्यांना मिळेल असा विश्वास तर आहेच। आणि त्याच्याच बरोबर काल जो निकाल लागला तर महाराष्ट्राने देशाला दाखवून दिलं की स्वाभिमानी मराठी माणसं हे दिल्लीसमोर कधी झुकत नाही। तुम्ही काही केलं तर जर तत्व सोडले तर आम्ही तुमच्याबरोबर राहत नाही, हे सामान्य लोकांनी दाखवून दिलं। हा जो संदेश आहे तो आमच्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे आणि विरोधात असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि खास करून दिल्लीला खूप महत्वाचा आहे। छत्रपतींचा राज्याभिषेक जो आहे तो थोड्याच वेळात पार पडताना दिसणार आहे। कशा प्रकारे बघता आहे मागील काही दिवसात जे राजकारण घडलं आहे त्याकडे? जे राजकारण आज चालू आहे ना त्यात सामान्य लोकांचं कुठंच हित नाही। जर तुम्ही बघितलं तर तिथं फक्त पद, सत्ता आणि पार्टी ह्याच्या व्यतिरिक्त बहुतांश नेते दुसरं काही विचार करत नाही। काही चांगले नेते आहेतच, पण बहुतांश नेते फक्त सत्ता, खुर्ची याच्याबद्दलच बोलतात आणि खुर्चीवर बसल्यानंतर फक्त स्वहिताबद्दल नाही तर पार्टीबद्दल विचार करतात। सामान्य लोकांबद्दल कुणीच विचार करत नाही। जी धोरणं खऱ्या अर्थाने लोकांच्या हितासाठी व्हायला पाहिजे, युवांसाठी व्हायला पाहिजे, त्याबद्दल कुणी आज बोलताना दिसत नाही आणि ते दुर्दैव आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये आम्ही सुद्धा जेव्हा सत्तेत येऊ, आम्ही सुद्धा वागत असताना फार जबाबदारीने वागणं महत्वाचं आहे। तत्व फार महत्वाची आहेत, नाही तर खुर्चीवर बसल्यानंतर परत आम्ही जर वेड्यासारखं वागायला लागलो तर लोकांचा विश्वासच राज्यकर्त्यांवरनं जाईल आणि जर विश्वास जात असेल तर हे परवडणारं नाही। त्यामुळे जे कोणी असतील त्यांनी नीटच वागणं हे फार महत्वाचं आहे समाजकारणात आणि राजकारणामध्ये। विधानसभा तोंडावर आहे, कशा प्रकारे बघता आहे? एकूण तयारी कशा प्रकारे सुरू होणार तुमची? नाही, मी राजकीय कुठलीही गोष्ट इथं बोलणार नाही। फक्त एकच आहे, कालचा जो निकाल आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने जो निर्णय तिथं घेतलेला आहे, त्यात एक संदेश जो दिलेला आहे तो विरोधकांसाठी सुद्धा महत्वाचा आहे आणि आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांसाठी सुद्धा महत्वाचा आहे की मुद्द्याचं बोला, उगाच वायपट चर्चा करू नका। आमच्यासाठी काय हिताचं आहे ते तुम्ही बोला आणि हा संदेश घेऊन विधानसभेला आपल्याला सामोरं जावं लागेल। कुठेतरी अजित पवारांनाही तुम्ही तुमच्या बोलण्यात नाही कुठेतरी टोले मारताना दिसताय? नाही, मी सगळ्यांनाच, आमच्याकडच्या नेत्यांना सुद्धा, मला सुद्धा, अजितदादांना सुद्धा, त्यांच्या नेत्यांना सुद्धा, भाजपला सुद्धा आणि दिल्लीला सुद्धा हे सांगत आहे की मुद्द्याचं बोला। या सामान्य लोकांना वायपट चर्चा आणि नुसतं राजकीय पतंग उडवण्यात काही इच्छा नाही। त्यांच्यासाठी काय तुम्ही करणार आहात हे तुम्ही सांगा आणि त्याच्यावर चर्चा जर झाली तर विधानसभेला मजा येणार आहे। धन्यवाद। रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे की एकूणच मुद्द्याचं जे आहे ते राजकारण्यांनी सध्याला बोलायला पाहिजे। एकूणच विधानसभा तोंडावर आणि तशा प्रकारची तयारी देखील आपल्याला होताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामॅन